नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे परीक्षा पर्व. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तलाठी भरतीसाठी विचारलेले काही मागील वर्षांचे प्रश्न. या व्हिडिओमध्ये आपण 17 ऑगस्ट 2023 साठी विचारलेले शिफ्ट 1 मधले काही क्वेश्चन्स बघणार आहोत. जे कोणी हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण प्रश्नांकडे बघूया. आपला पहिला प्रश्नामध्ये काय दिले, सरळ रूप द्या. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला काय करावं लागेल, बॉडमास रूल यूज करावा लागेल. बरोबर. तर पहिला आपण बॉडमास रूल समजून घेऊया. बी ओ डी बॉडमास. एस बी म्हणजे काय असतं, ब्रॅकेट. म्हणजे ज्या प्रश्नामध्ये ब्रॅकेट जर दिले असतील तर आपण पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. त्याच्यानंतर ऑफ म्हणजेच काय असतं, गुणाकार म्हणजे 4. डी म्हणजे डिव्हिजन म्हणजेच काय, भागाकार. ठीक आहे. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय झालं, आपला गुणाकार. हे म्हणजे झाले ॲडिशन म्हणजेच काय झाली, बेरीज. ठीक आहे. आणि एस म्हणजे काय झालं, सबट्रॅक्शन म्हणजेच काय झालं, वजाबाकी. म्हणजे आपण सरळ रूप देताना आपण ह्याच पद्धतीने जायचं. पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. ब्रॅकेट सॉल्व्ह करून झाल्यानंतर जर ऑफ असेल म्हणजे गुणाकार असेल जसं की याच्यामध्ये सेम, तर ते झाल्यानंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यानंतर ॲडिशन, त्याच्यानंतर लास्टला सबट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी करायची. ठीक आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर आपण हा प्रश्न इथं ॲज इट इज काय करून लिहून घेऊ. ठीक आहे. 7 वजा कर्ली ब्रॅकेटमध्ये 13 वजा 2 ब्रॅकेट -4 गुणिले 4 ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट -15 डिवायडेड 3. आता हा याच्यामध्ये 2 ब्रॅकेट आहेत. एक ब्रॅकेट आहे आणि त्याच्यानंतर हा. आधी काय करायचं, आपण आतला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. -4 गुणिले 4 काय, -16. ठीक आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय कसं करणार, 7 कर्ली ब्रॅकेट 13 -2 इन ब्रॅकेट -16 कर्ली ब्रॅकेट -15 डिवायडेड 3. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा गुणाकार आहे बरोबर. -2 गुणिले -16 असं काही. आता इथे हे मायनसच आहे ना, म्हणजे हे काय आहे ना, हे असं आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. म्हणजे 2 गुणिले -16 ह्याचं काय -32 आहे. म्हणजे 7 वजा कर्ली ब्रॅकेटमध्ये 13 वजा याचे -32 ब्रॅकेट कंप्लीट वजा 15/3. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे ब्रॅकेट झालं कर्ली ब्रॅकेट. आता -13 -32 याची व्हॅल्यू किती येईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. बरोबर. म्हणजेच काय होईल, 13 - 32 म्हणजे किती येईल, 45. प्लसमध्ये काय येईल, 45 म्हणजे याचं काय येईल, 7 वजा ब्रॅकेटमध्ये येईल 45 ब्रॅकेट कंप्लीट वजा 15/3. त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 7 वजा 45 वजा 3 ने 15 जातो 5, याला इथे 5. आता हे जर आपण सॉल्व्ह केले, 7 वजा 45 किती, मायनसमध्ये 30, 45 मधून 7 गेले, 5 गेले आणि 2 38. 38 मधून हे मायनस, हे वजा 5, मायनस मायनस म्हणजे वजा वजा काय येतं, अधिक येतात. 38 वजा 5 म्हणजे प्लस होईल. 38 आणि 5 किती, 43 आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे 43 वजा 43 हे आपलं काय असं बरोबर उत्तर. ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर 1. इथे आपल्याला बॉडमास रूल माहिती पाहिजे. एकदा बॉडमास रूल समजला ना, आपण सरळ रूपची पटकन करू शकतो. आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं सगळं लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही इथं पण करू शकता, जसं की इथं -16. ठीक आहे. -16 केल्यानंतर इथं 2 गुणिले -16 म्हणजे काही 32 म्हणजे 13 - 32 आणि हे परत ब्रॅकेटमधलं हे केल्यानंतर इथं -15. 13 - 32 ही किती व्हॅल्यू येईल, मायनस मायनस इथे असल्यामुळे ती 45. बरोबर. ही 45 आल्यानंतर 7 - 45 -15/3 आहे. 3 15 म्हणजे 7 - 45 म्हणजे वजा 45 किती येतं, 38. 38 वजा 5 किती येतं, हे
43 म्हणजे मोठ्याचं चिन्ह काय येईल -43 मध्ये. ठीक आहे, तर ऑप्शन काय 1 आपलं काय करेक्ट आन्सर आहे. आपला प्रश्न नंबर 2. प्रश्न नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, पाईप X आणि पाईप Y हे टाकी भरणारे पाईप आहेत, तर पाईप Z हा टाकी रिकामी करणारे पाईप आहे. पाईप X आणि पाईप Y वरच्या बाजूला लावलेले आहे, तर पाईप X टाकीच्या खालच्या बाजूला लावलेले आहे. X आणि Y अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटात टाकी भरू शकतात. म्हणजे X 144 मिनिटं लागतो X ला पूर्ण टाकी भरायला, Y ला 180 मिनिटं लागतात. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते. 4 तास म्हणजे किती मिनिटं झाली? 240 मिनिटं. 1 तास म्हणजे 60 मिनिट. X आणि Y यांना 24 मिनिटांसाठी एकाच वेळी सुरू केले. म्हणजे 24 मिनिटांसाठी काय केलं? X आणि Y ला सुरू केले. मग बंद केले. म्हणजे X आणि Y ने जेवढं पाणी भरलेलं आहे ते खाली करण्यासाठी Z ला किती वेळ लागेल? हेच आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण बघू कसं करू शकतो. X पाईप आहे, त्याला किती लागतो? 144 मिनिट्स. ठीक आहे. Y ला किती लागतात? 180 मिनिट्स. तर X प्लस Y प्लस Z ला किती लागतात? 4 तास. म्हणजेच किती? 240 मिनिट्स. बरोबर. आता आपल्याला ह्यांचं काय करायचं? एलसीएम काढायचं आहे. ह्या संख्यांमध्ये, ह्या तिन्ही संख्यांमध्ये जी मोठी संख्या असेल त्याचा मल्टिप्लाय करायचं. जसं की 240, त्याचा जर मल्टिप्लाय 400 किती? 80. 480 144 ने भाग जातो का ते चेक करायचं. 480 ला 144 ने जर 14 पंचे 70, 14 2 8 14 42, म्हणजे ह्याने नाही जात, म्हणजे 480 लसावी आपला नाही. त्याच्यानंतर 24 72 720 ला 144 ने गुणिले 5 700 आणि 5 4 ओके. म्हणजे ह्याचा जो लसावी आहे, म्हणजे टोटल जी कपॅसिटी आहे टाकीची, टाकी किती लिटर आहे? 720 लिटर. जर X ला 144 मिनिटात 720 लिटर भरते, तर ते एका मिनिटमध्ये किती भरेल? 5 लिटर 1 मिनिट पर लिटर. तेच Y किती भरेल? म्हणजे 4 लिटर. तेच X प्लस Y प्लस Z मिळून किती भरतील? 24 ने जर ह्याला दिला तर किती? 3 लिटर. म्हणजेच X प्लस Y प्लस Z बरोबर 3 आहे. X प्लस Y ची आपण काढलेले 5 आणि 4 9 प्लस Z बरोबर 3, Z बरोबर 3 मायनस 9, Z ची व्हॅल्यू एका मिनिटामध्ये तो 6 लिटर पाणी खाली करते. एका मिनिटामध्ये 6 लिटर पाणी तो काय करतो? खाली करतो. तर आता इथे काय बोलूया प्रश्नामध्ये, X आणि Y 24 मिनिटासाठी टाकी भरतायत. X एका मिनिटामध्ये किती भरतोय? 5. Y एका मिनिटामध्ये भरतोय 4. तर एका मिनिटामध्ये दोघं मिळून भरतायत 9 लिटर. तर 9 × 24 एवढं पाणी भरलं. त्याच्यानंतर काय केलंय? ते दोन्ही पाईप बंद केले आणि Z ला सुरू केलं. Z काय करतो? 6 लिटर खाली करतो. म्हणजेच काय करायला झाला? 6 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल. 6 चोक 24, 9 चोक 36. म्हणजेच किती? 36 मिनिटे लागतील Z ला भरलेली टाकी खाली करण्यासाठी. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 3 काय? करेक्ट आन्सर आहे 36 मिनिटे. बरोबर. आपला पुढील प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेले आहे? गीताने 450 रुपये किमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किमतीला विकले पाहिजे? इथं काय आहे? खरेदी किंमत आहे आणि आपल्याला विक्री किमतीमधला काय करायचं? फरक काढायचा आहे. तो किती आहे? 10% आहे. तो ऍड करायचा आहे कशामध्ये? खरेदी किमतीमध्ये. इथं खरेदी किंमत किती आहे? गीता, ठीक आहे, खरेदी केली घड्याळ. खरेदी किंमत आहे 450 रुपये. ठीक आहे. आता तिला 10% नफा मिळवायचा आहे. म्हणजे ह्याच्यावरती 10% नफा. ह्याचा 10% किती आहे? 450 चा 10%. 0 ला 0 गेला, 0 ला 0 म्हणजे 45 रुपये. हा 45 रुपये जो नफा झाला तो आपल्याला काय करावं लागेल? खरेदी किमतीमध्ये ऍड करावं लागेल. म्हणजे तीच काही आपली
विक्री किंमत 450 अधिक 45 किती 495 रुपये. हे काही आपलं उत्तर 495 ऑप्शन काय 1. तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला पेन आणि पेपरची पण काय पेन आणि पेपर गरज नाहीये का, ज्याला 10% काढता येतो बघा, ज्या किमतीमध्ये किंवा अंकांमध्ये शेवटला 0 असेल, एक 0, आणि त्याचा जर 10% काढायचा असेल तर हा एक 0 ह्या 0ला कॅन्सल होतो, हा एक 0 ह्या 0ला कॅन्सल होतो, म्हणजेच त्या किमतीचा 0 डायरेक्ट कॅन्सल करायचा आणि जी व्हॅल्यू येईल ती आपली काय 10%. ही 10% आपल्याला कशामध्ये ऍड करायची होती, खरेदी किमतीमध्ये. 450 मध्ये 45 आपण काय केले ऍड केले ते 495, म्हणजे इथं आपल्याला पेन आणि पेपरची पण गरज नव्हती, आपण डायरेक्ट ऑप्शन 1 ला टिक करू शकतो. ठीक आहे. हा आहे आपला चौथा प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एका मुलाला एका संख्येस 12ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21ने गुणले आणि त्याचं उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 जास्त आले. ज्या संख्येला गुणायची होती ती संख्या कोणती. ठीक आहे, म्हणजे आपण संख्या कन्सिडर करू, एक्स होती, एक्सला 12ने गुणायची होती, त्याने 21ने गुणले, म्हणजेच मोठ्या संख्येने गुणले तर उत्तरामध्ये जे अचूक उत्तर येणार त्याच्यामध्ये 63 जास्त आहे, म्हणजे काय आलं इथं फरक येतो. तर आपण पहिला कन्सिडर करू ओरिजिनल नंबर कोणता होता, एक्स, बरोबर. एक्स कन्सिडर केला. पहिला त्याने कितीने गुणायचं होतं, 12ने, पण गुणला 21ने गुणला आणि 12ने गुणला, तर त्यांच्यामधला जो डिफरन्स येतो, फरक येतो, तो 63 येतो, बरोबर. 21 मधून 12 गेले, 12ने 8 20, एक किती झाला 9x बरोबर 63. एक्सची व्हॅल्यू किती येते 69, 63 म्हणजे 7. जिसकाला पर्याय नंबर 2 आपला करेक्ट आन्सर. इथं पण पेन आणि पेपरची गरज नव्हती. 21 मधून 12 गेले, राहिले किती 9, 9ने 63 ला भाग दिला 7. पर्याय नंबर 2 आपला करेक्ट आन्सर. हा आहे आपला पुढील प्रश्न. काळ आणि वेळेवरती दिलेला आहे. प्रश्नामध्ये काय दिले, राहुल एक काम 20 दिवसात करू शकतो, तर तेच काम रोहन 30 दिवसात करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यापुढील 6 दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल. इथं जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला हा पटकन जाईल. ठीक आहे. तर पहिला आपण राहुलचं काम लिहून घेऊ. राहुल एक काम आहे ते 20 दिवसात करतो. किती दिवस लागतात त्याला 20 दिवस. त्याच्यानंतर रोहन आहे, रोहनला किती दिवस लागतात 30 दिवस. आता ह्याचा जर आपण लसावी काढला तर ते काय होईल, एकूण काम आहे. आता 30चा जसं मी पहिलं ह्याच्यामध्ये बोललो होतो, 30चा डबल करा म्हणजे 30चा मल्टिप्लाय किती 60. 20ने 60ला भाग जातो, 30ने पण 60ला भाग जातो, म्हणजे हे काय झालं आपलं एकूण काम. 60 काय आपलं एकूण काम आहे. ठीक आहे, म्हणजेच काय एकूण 60 चॉकलेट्स आहेत, तर राहुलला 20 दिवस लागतात 60 चॉकलेट खाण्यासाठी, रोहनला 30 दिवस लागतात 60 चॉकलेट खाण्यासाठी. तर राहुल एका दिवसात किती चॉकलेट खाईल, किती खाईल, हा खाईल 3 आणि रोहन आहे तो खाईल 2 चॉकलेट्स, बरोबर, म्हणजे एका दिवसात. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले, म्हणजे एका दिवसाला ते 3, राहुल 3 करतो, रोहन 2 चॉकलेट खातो, तर एका दिवसाला दोघं मिळून किती चॉकलेट खातील 5 चॉकलेट. तर पहिला किती दिलेला आहे त्यांनी 6 दिवस, 6 दिवसामध्ये ते दोघं मिळून किती चॉकलेट खातील 5. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यानंतर 6 दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम करतात, म्हणजे ह्याची निम्मी कार्यक्षमता म्हणजे काय होईल, हा एका दिवसात फक्त 1.5 चॉकलेट खाईल आणि हा एका दिवसात फक्त 1 चॉकलेट खाईल, म्हणजे एका दिवसामध्ये 2-2.5 चॉकलेट खातात दोघं मिळून. तर ते 2.5 चॉकलेट 6 दिवसांसाठी किती होईल, 6 गुणिले 2 2.5 प्लस. आता त्याने काय सांगितलेलं आहे, उरलेलं जे कार्य आहे ते कंप्लीट करण्यासाठी म्हणजे पूर्ण करण्यासाठी ते दोघं पूर्ण कार्यक्षमतेने काम करतात, म्हणजे पूर्ण जे एक दिवसामध्ये जर राहुल 3 चॉकलेट खात होता आणि रोहन 2 चॉकलेट खात होता,
तर यावेळी ते काय करतात 3 आणि 2च चॉकलेट खातात, म्हणजे 5 चॉकलेट खातात. पण आपल्याला किती दिवसामध्ये संपवायचं ते माहिती नाही, त्यासाठी आपण x घेऊ. बरोबर टोटल काम किती आहे 60. 6 पंचे 30 अधिक 6 गुणिले 2.5, 6 दोन्ही 12 आणि त्याचा हाफ 3, म्हणजे हे झालं 15 प्लस 5x बरोबर 60. इथून 60 मधून 30 गेले, 30 राहिले, 30 मधून 15 गेले, किती राहिले 15, म्हणजे 5x बरोबर 15. x ची किंमत किती आली 5 त्रिक 15, म्हणजे त्यांना 3 दिवस लागतील बाकीचं काम संपवण्यासाठी, म्हणजे बाकीचे जे चॉकलेट राहिले ते संपवण्यासाठी त्यांना 3 दिवस लागतील. तर ऑप्शन काय आपला चौथा करेक्ट आन्सर आहे. बरोबर. तुम्हाला ही कन्सेप्ट समजली ना. आपण हे जे इथं कॅल्क्युलेशन इथं लिहिलेलं आहे, इथं ही जी इथं मांडलेली आहे ही आपली स्टेप, ही जी स्टेप आहे हे काय आहे 6 दिवसामध्ये त्याने पूर्ण कार्यक्षमतेने चॉकलेट्स खाल्ले. परत 6 दिवसामध्ये त्याने हाफ त्यांची म्हणजे निम्मीची कार्यक्षमता आहे ती परत पूर्ण कार्यक्षमता, पण आपल्याला ते किती दिवसामध्ये राहिलेले चॉकलेट संपन्न ते इथे काढायचे, त्यासाठी हे आपण हे मांडून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आपला आन्सर काय आहे ऑप्शन नंबर 3 दिवस. हा पुढील प्रश्न आहे सरासरीवरती. प्रश्नामध्ये काय दिले, एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत म्हणजे विद्यार्थी असतात. रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एक महिन्यात दररोज असलेली अभ्यागतांची सरासरी संख्या किती ते आपल्याला काढायची. ठीक आहे. आता 30 दिवसांचा महिना आणि रविवारपासून स्टार्ट होतो, म्हणजे टोटल रविवार किती येतील ते आपल्याला काढावं लागेल. पहिला सरासरी लिहून घेऊ रविवारची. रविवार किती 510. त्याच्यानंतर बाकीचे दिवस त्यांची सरासरी किती आहे 240. ठीक आहे. जर 30 दिवसांचा महिना आहे आपला, रविवारपासून स्टार्ट होतो तर संपणार कधी शनिवारी, म्हणजे एका आठवड्यात किती येतात 7 दिवस. तर टोटल किती आठवडे येतील 30 भागिले 7, 4 आठवडे आणि 2 दिवस, 7 चौक 28 आणि उरले 2. जर रविवारपासून स्टार्ट होतो तर एक आठवडा, परत रविवारपासून स्टार्ट होतो हा दुसरा आठवडा, परत रविवारपासून तिसरा, परत रविवारपासून चौथा, अजून 2 दिवस राहतात. तर येणारा दिवस कोणता असेल रविवार आणि सोमवार. ठीक आहे. म्हणजे 5 रविवार आले आणि बाकीचे 25 काय झाले बाकीचे दिवस आले. तर टोटल जर आपण अभ्यागतांची संख्या काढली टोटल, तर ती कशी येईल 5 रविवार गुणिले त्यांची सरासरी किती आहे 510 अधिक 25 दिवस आणि इतर दिवसांची अभ्यागतांची 240. ठीक आहे. तर ह्याला मी गुणाकार केला 5 5 25 आणि 50, 2550 अधिक 25 गुणिले 240. इथं मला सरळ दिसते 60 आणि हे 100 म्हणजे 6000. म्हणजे टोटल किती झाली अभ्यागतांची संख्या 30 दिवसासाठी 2550 आणि 6000 8550. आता मला ॲव्हरेज काढायचं आहे, म्हणजेच काय काढायचं सरासरी ती काढायची 30 दिवसासाठी. तर याला एकूण जे अभ्यार्थी आले त्याला मी काय करेल 30 ने भाग देईन. 0ला 0 गेला, 3 2 6 उरले 2, 3 7 3 8 24 उरले किती 1 3 5 15, म्हणजेच किती एका दिवसाला 285 विद्यार्थी असतील. हे काय झालं आपलं करेक्ट आन्सर झालं, म्हणजे ऑप्शन नंबर काय तिसरा. आता हे झालं आपण फॉर्म्युल्याने काढलेलं. आता दुसरा याची थोडीशी शॉर्ट ट्रिक आहे. शॉर्ट ट्रिक. ठीक आहे. रविवारचा सरासरी किती आहे 510 आणि बाकीचे दिवस किती आहे 240. आपण आता ह्या दोघांमध्ये एक्स्ट्रा किती येते, म्हणजे आपण काही कन्सिडर करू सगळ्याच दिवशी, मोस्टली सगळ्याच नॉर्मल डेजला 240 सरासरी असं कन्सिडर करू. म्हणजे जे एक्स्ट्राचे जे आहेत सरासरी ते किती आहे 510 मधून 240 गेले. तर मला आता बघा 510 मधून 240 गेले म्हणजे किती 60 10 70 म्हणजे 270. एक्स्ट्रा जे आहेत ते 270 आहेत. हे 270 एक्स्ट्रा आहेत ते कोणत्या डेजला संडेला. एक्स्ट्राचे जे आहेत ते संडेचे आहेत. बरोबर. आता आपल्याकडे संडे किती आहेत 270 गुणिले 5, जे टोटल अभ्यर्थी किती झाले 27 गुणिले 5, 25 5 600 म्हणजे 130 135 म्हणजे झाले किती 1350. हे 1350 एक्स्ट्रा आहेत
ते आपल्याला कोणाला द्यावं लागेल, सर्व दिवसांसाठी द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 1350 ला 30 ने भागावं लागेल. हे किती येईल, 3 चौक 12 3 5 15. म्हणजे आपलं हे 45 आहे, कशामध्ये ऍड करावं लागेल, जो आपण बेस मानला होता 240 चा, त्याच्यामध्ये काय करावं, ऍड करावं लागेल. 240 अधिक 45 बरोबर किती आलं, 285. म्हणजे सेमच उत्तर आलं. थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला शॉर्ट ट्रिक, पण जर तुम्ही हे जास्त प्रॅक्टिस कराल तुम्हाला समजून जाईल. परत एकदा होते मी तुम्हाला समजावतो. 510 आपला काय रविवारचा आहे, 240 आहे हा बाकीच्या दिवसांचा. आता आपण इथं काय करतोय, दुसरा पेन घेतो, हायलाइटर घेतो. इथे आपण काय करतोय, इथे आपण आहे ना 240 ला बेस समजले, ठीक आहे. 240 सर्व दिवसांसाठी सरासरी येते, तर बाकीची जी सरासरी 510 मधून 240 वजा केली तर 270 आला. जो 270 हा एक्स्ट्राचा जो आहे सरासरी, तो एक्स्ट्राचा सरासरी कशामुळे येतो, कारण संडेला जास्त विद्यार्थी येते. मग तो संडे किती संडे आहेत आपले, 5 संडे आहेत. मग 5 संडेला आपण काय करणार, याला 270 ला 5 ने गुणणार. 270 ला 5 ने गुणल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू किती येते, 1350. ही 1350 5 संडेची झाली. ही आपल्याला काय करायचे, सर्व दिवसांसाठी डिस्ट्रीब्यूट करायचे. मग ह्याला आपण काय केलं, 1350 ला 30 ने भाग दिला. म्हणजे एका दिवसाची किती झाली, 45. 45 आपण काय करतोय, जो बेस मारलाय त्याच्यामध्ये आपण काय करतोय, बेरीज करतोय, ऍड करतोय. म्हणजेच काय केलं, इथं 240 मध्ये 45 ऍड केलं तर 285 आपलं करेक्ट आन्सर आलं. आता इथं पार्ट होता तो कॅल्क्युलेशनचा. तर तुम्हाला एक सांगतो, 270 गुणिले 5. आता मला 27 चा पाडा येत नाही, तर मी काय केलं, 25 चा पाडा 5 पर्यंत आहे का ना, 25 5 1600. जर तुम्ही एक एक अंक पुढे जाल, म्हणजे 26 कडे झालं तर 5 ने वाढणार, म्हणजे किती, 130. परत 27 कडे झालं 135, म्हणजे 1350. हे डायरेक्ट आन्सर माझा इथं कॅल्क्युलेशन मध्ये. तर आपलं करेक्ट आन्सर काय, 285, पर्याय नंबर 3. आय होप तुम्हाला शॉर्ट ट्रिक समजली असेल. जर समजली नसेल तर परत एकदा हा जे क्वेश्चन आहे तो परत रिपीट मध्ये पहा, तुम्हाला समजून जाईल. आहे आपला पुढील प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 100 संत्री 350 रुपये खरेदी केली आणि ती सर्व 48 रुपये प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी आपल्याला काय करायची, काढायची. आपली इथे खरेदी किंमत किती आहे, 100 संत्री 350 रुपयाला. म्हणजे खरेदी किंमत काय आपली, किंमत 350 रुपये, ठीक आहे. आता 100 संत्री आहेत, त्याला डझन मध्ये आपल्याला काय करायचंय, कन्वर्ट करायचं. म्हणजे 100/12 ला पूर्ण भाग जातो इथे 25 आणि इथे 3, बरोबर. एवढे डझन आपल्याला काय आहेत, केळी. आता ती केळी एक डझन तो 48 रुपयाला विकतोय, तर 25 भागिले 3 तो किती रुपयाला विकेल, तर 25 भागिले 3 गुणिले 48, 3 भागिले 48, हे किती आहे, 400. आता मी हे 400 कसं काढलं ते पण सांगतो तुम्हाला. 25 गुणिले 16 ला मी काय केलं, मला हा माहिती आहे की हा 16 आहे ना 4 ने भाग जातो याला. मी ह्याला काय केलं, मी गुणिले 4 केलं आणि 16 ला 4 ने भागलं. इथे काय 4 आणि 25 गुणिले 4 काय 100, म्हणजे 100 गुणिले 4 बरोबर काय झालं, 400. हे मला डायरेक्ट इथं ह्याचं 16 ने भाग झाला, 4 ने भाग झाला जाणारा दिसला आणि याला 25 ने 4 ला भागलं तर 100 येतो. त्यामुळे आपला मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायला सोपं जातं. म्हणजे काय झालं, सेलिंग प्राइस म्हणजेच काय आपली विक्री किंमत काय 400 रुपये. म्हणजे ही काय झाली, विक्री किंमत किती, 400 रुपये. आता आपला खरेदी किंमत किती होती, 350 रुपये. विक्री किंमत आहे 400 रुपये. म्हणजे नफा किती झाला आपला, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 400, खरेदी किंमत आहे 350, तर आपला नफा झाला 50 रुपयाचा. पण आपल्याला काय करायचं, पर्सेंटेज मध्ये नफा काढायचा आहे. तर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, बरोबर. नफा किती आहे, 50 भागिले 350 गुणिले 100. हा झिरोला हा झिरो गेला, 5 एके 5, 5 एके 35, म्हणजेच काय 100 भागिले 7, म्हणजेच हा किती आहे, 14.28. हे कसं काढलं तेव्हा, 7 एके 7 उरले किती 3, 7 चौक 28 पॉईंट, ह्याला 2, 7 दोन्ही 14, 7 3 जोडले 21, 3 21 म्हणजे कमी आहे, म्हणजे 7 दोन्ही 14 उरले किती 9, 7 8
उरले किती बरोबर 7 2 14 म्हणजे 6 राहिले 7 8 56 म्हणजे 8 म्हणजे 14.28 म्हणजे ऑप्शन नंबर काय आपला दुसरा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे कन्वर्ट करून घ्यायचं होतं. हे कन्वर्ट करून काय करायचं आपल्याला हे सॉल्व्ह करून घ्यायचं होतं. 25/3 गुणिले 48 हे जे मी इथं कन्वर्जन केलेले आहे हे 4 गुणिले 25 गुणिले हे तुम्हाला मनातल्या मनातच करायचं. जेवढं तुम्ही पटकन यामधलं कॅल्क्युलेशन कराल तेवढं तुम्हाला पटकन ही याची काही विक्री किंमत भेटेल आणि विक्री किंमत आणि खरेदी किंमतमधला डिफरन्स काढून तुम्हाला पर्सेंटेजमध्ये म्हणजे जो काही टक्केवारीमध्ये नफा आहे तो तुम्हाला समजेल. ठीक आहे. पर्याय नंबर 2 आपलं काय करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे दर साल 5% दराने 3 वर्षांसाठी ₹1500 सरळ व्याज किती? सरळ व्याज काय असतं आपलं? सरळच असतं ते. म्हणजे जे काय आपल्याला टक्केवारी सरळ व्याज दिलेली आहे ती प्रत्येक वर्षासाठी समान असते. म्हणजे पहिल्या वर्षासाठी 5% असेल कशावरती? आपल्या ह्या किमतीवरती. तर दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा ती 5%च असणार आहे आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा 5%च असणार आहे. म्हणजे 3 वर्षांची मिळून किती टक्के झाली? 15%. हे 15% आपल्याला सरळ व्याज कशावरती काढायचं? या मुद्दलवरती 1500 रुपयावरती. तर 1500 वरती 15% आपल्याला काय सरळ व्याज आहे. 2 झिरोला 2 झिरो गेले 15चा वर्ग येतो 225. तर आपलं उत्तर काय आहे 225 रुपये हे आपलं आन्सर आहे. तर ऑप्शन काय आहे चौथा पर्याय चौथा आपलं करेक्ट आन्सर आहे. आता ह्या याच्यामध्ये पण आपल्याला पेन आणि पेपरची गरजच नाही. का? तर आपल्याला माहिती आहे सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी एक समान असतं. तर एक वर्षासाठी जर 5 आहे दुसऱ्या वर्षासाठी जर 5 आहे आणि तिसऱ्या वर्षासाठी जर 5 आहे तर ह्या रेट ऑफ इंटरेस्टला ह्या 5%ला आपण काय करणार 5% गुणिले 3 म्हणजेच काही 15%. हा 15% काढायचा आपल्या ह्या मुद्दलावरती. आपल्याला माहिती आहे एक पर्सेंटेजमध्ये काय असतं भागाकारमध्ये 100 असतात. म्हणजे हे 2 शून्य असतं हे 2 शून्य त्या 2 शून्याला गेले म्हणजे 15 गुणिले 15 म्हणजे 15चाच काय होता वर्ग होता तो किती येतो 225. त्यामुळे उत्तर आपलं काय ऑप्शन नंबर 4 225. आपला पुढील प्रश्न प्रश्नामध्ये काय दिलेले आहे रेल्वे सरासरी 50 km/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 km/h असा राखला असता तर ती 24 मिनिटे उशिरा पोहोचली असते. प्रवासाचे एकूण अंतर किती? प्रश्नामध्ये काय दिलंय अंतर जे आहे ते कॉन्स्टंट आहे म्हणजे तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना 50 km/h ने तेच डिस्टन्स आहे तेच अंतर आहे. जेव्हा तो 40 km/h ने जातो तेव्हा पण सेमच अंतर आहे. ठीक आहे. तर स्पीड दिलेलं आहे आणि वेग दिलेला आहे. स्पीड पहिला काय दिलेलं आहे आपल्याकडे 50 किलोमीटर. स्पीड दुसरा काय दिलेला आहे 40 किलोमीटर. तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो. ठीक आहे. जेव्हा तो 40 किलोमीटर पर्यंत जातो त्याला लागणारा एक्स्ट्रा टाइम म्हणजे टाइमचा डिफरन्स दिला आहे तो किती लागतोय 24 मिनिटे. बरोबर. आपल्याला काय काढायचं आहे टोटल डिस्टन्स जिथं टाइम 1 आणि टाइम 2 चा डिफरन्स दिलेला आहे 24 मिनिटे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे स्पीड बरोबर काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम. आता हे स्पीड 1 डिस्टन्स सेमच आहे टाइम 1 नंतर स्पीड 2 डिस्टन्स सेम आहे टाइम 2. आपल्याला टाइम 1 आणि टाइम 2 मधला डिफरन्स दिला आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल टाइम 1 काढावं लागेल म्हणजे डिस्टन्स 1 डिवायडेड बाय म्हणजे छेदास स्पीड 1 म्हणजे हे कसं येईल डिस्टन्सला डी कन्सिडर करू स्पीड 1 किती आहे आपला 50 मायनस टाइम 2 हा टाइम 2 काढताना टाइम 2 इकडे जाईल स्पीड इकडे म्हणजे डिस्टन्स आहे डिवायडेड बाय स्पीड सेकंड काय आपला दुसरा 40 त्यांचा डिफरन्स किती आहे 24. हा किती आहे मिनिटामध्ये त्याला आपण कन्वर्ट करू हॉवर्समध्ये डिवायडेड 60 करू. ह्या झिरोला हा झिरो गेला की दोन्ही झिरो गेले म्हणजेच इक्वेशन हे आपलं कसं आहे d/5 मायनस d/4 बरोबर sin 24 म्हणजेच 4 5 आणि 4चा आपला लसाअ घेतो 20. बरोबर. याला काय करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. तर ह्याचंच कसं आहे 5d मायनस 4d चे 20 बरोबर 4 म्हणजेच d/20 बरोबर 4 म्हणजेच डिस्टन्स d बरोबर 80 किलोमीटर. तर आपलं डिस्टन्स किती आलं 80 किलोमीटर. पर्याय नंबर 3 ही झाली आपली पहिली मेथड.
फॉर्म्युला म्हणजे जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा टाइमचा जो डिफरन्स येतो, फरक येतोय, तो घेऊन त्याच्यामध्ये ही फॉर्म्युला पुट करायचा आहे. दुसरा आहे डायरेक्ट फॉर्म्युला येतो. जर आपल्याला अंतर काढायचं असेल आणि दोन स्पीड दिले असतील आणि त्या टाइमचा डिफरन्स म्हणजे वेळेचा फरक दिला असेल तर तिथे डायरेक्ट आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. डिस्टन्स बरोबर स्पीड 1 गुणिले स्पीड 2 गुणिले डिफरन्स, टाइमचा जो डिफरन्स आहे, वेळेचा जो फरक आहे तो 24 छेद, आता याला आपल्याला 24 छेद मी 60 का करतो ते मिनिट्स मधले आहे, त्याला आपण कन्वर्ट करतोय आवर्स मध्ये, डिवायडेड बाय त्या स्पीड 1 आणि स्पीड 2 चा डिफरन्स म्हणजे फरक, स्पीड 1 वजा स्पीड 2. आपल्याला स्पीड 1 आहे 50 गुणिले स्पीड 2 आहे 40 गुणिले 2/5 2/5 डिवायडेड बाय 50 वजा 40 म्हणजेच काय, हा 5 नाही, 5 ते 50 ते 10 ला म्हणजे 10 गुणिले 80/10, 10 ला 10 कट झाला, आलं 80 किलोमीटर. हे झाले दुसरे मेथड. अजून एक मेथड आहे आपल्याकडे तिसरी, जी आहे रेशिओ. तर रेशिओ मेथड वापरण्यासाठी आपल्याला हे समजलं पाहिजे, इथं आपल्याला कॉन्स्टंट काय, इथं कॉन्स्टंट आहे आपला जो चेंज नाही होणार आहे, तो आहे हा डिस्टन्स, बरोबर. आता स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स आपण टाइम, डिस्टन्स जर सेम आहे तर इथं रेसिप्रोकल मध्ये येतो. जसं जसं स्पीड वाढत जाईल तसं तसं टाइम तुमचा कमी होत जाईल. म्हणजे स्पीड इन्क्रीज झाला तर टाइम काय होतो, डिक्रीज होतो, आणि जर टाइम इन्क्रीज झाला तर स्पीड काय होते, त्याची डिक्रीज होते म्हणजे कमी होते. आपल्या इथं रेशो कशाचा दिलेला आहे, स्पीडचा, तो किती आहे 50 स्पीडवर, दुसरे स्पीड आहे 40, म्हणजेच हे किती झालं 5/4, काय झालं स्पीडचा. टाइमचा काय उलटा आहे 4/5, कारण का रेसिप्रोकल म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तो, बरोबर. म्हणजे काय झालं, हा उलटा झाला, टाइम आपण असा लिहून घेतो, ह्याच रेशिओचा ह्याच गुणोत्तराचं उलट करून घेतो 4/5. आता हा जो डिफरन्स आहे, हा टाइम 1 झाला, हा टाइम 2 झाला. तर टाइम 1 आणि टाइम 2 मधला डिफरन्स काय आहे, 1 युनिट आहे. 1 युनिट म्हणजेच काय झाला आपला 24 मिनिट आहे, बरोबर. आता ह्या गुणोत्तरामध्ये टाइम 2 काय माझा 5 युनिट, 1 युनिटची व्हॅल्यू जर 24 मिनिट आहे तर 5 युनिटची व्हॅल्यू किती, 24 गुणिले 5 120 मिनिट आहे. 120 मिनिट म्हणजेच काय झालं 2 आवर्स. आता स्पीड दुसरा काय आहे माझा 40 किलोमीटर पर आवर आहे, बरोबर. तर एका तासाला 40 किलोमीटर जातो, 2 तासाला किती जाईल, 40 गुणिले 2 80 किलोमीटर. ह्या तिन्ही पद्धतीने जरी आपण काढलं तरी आपलं एकच उत्तर येणार. उत्तर काय असेल, पर्याय नंबर 3 80 किलोमीटर. जर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात असेल तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने पण करू शकता. तुम्हाला तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्ही ह्या पद्धतीने किंवा रेशिओच्या पद्धतीने करू शकता. मी तर सजेस्ट करेन, जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर रेशिओच्या पद्धतीने जा. तुम्हाला हे माइंडमध्ये पण करू शकता. 5/4 आहे, उलटा केलं तर 4/5 होईल. रेशिओ 1 युनिटची व्हॅल्यू 24 मिनिट आहे, ते टाइमचा डिफरन्स 24 मिनिट आहे, 5 युनिट म्हणजे किती झाले 2 तास. जर 40 किलोमीटर पर आवर चालले तर 2 तासाला किती 80 किलोमीटर. पर्याय नंबर 3. आपला पुढील प्रश्न, प्रश्नामध्ये काय दिलेले आहे, 3 माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे 252 सेंटीमीटर, 280 सेंटीमीटर आणि 308 सेंटीमीटर आहेत. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलामध्ये अंतर पार करू शकते. ठीक आहे, तर इथं काय दिले आहे, 3 व्यक्ती आहेत, 3 माणसं आहेत. ठीक आहे, व्यक्ती 1, पहिली व्यक्ती, त्याच्या पावलांची माप किती आहेत 252 सेंटीमीटर. व्यक्ती जी दुसरी आहे त्यांच्या पायाची माप किती आहे 280 सेंटीमीटर. व्यक्ती जी तिसरी आहे त्याच्या पायाची माप किती आहे 308 सेंटीमीटर. एकंदरीत काय आपला LCM म्हणजे लसाईवरती प्रश्न डिपेंड आहे. जे काय एक अंतर आहे काशी विश्वनाथ मध्ये, समजा त्याचं अंतर आहे फॉर एक्झाम्पल 100 किलोमीटर, 100 सेंटीमीटर. व्यक्ती पहिले आहे त्याच्या पायांची ठसे आहेत 20 सेंटीमीटर, दुसरे त्याच्या पायाची 25 सेंटीमीटर, तिसरे त्यांच्या पायांची ठसे आहेत 50 सेंटीमीटर.
जर तो 20 सेंटीमीटर जर पायांचे ठसे असतील म्हणजे पायांचं माप असेल, तो 5 वेळा जर चालला तर हे डिस्टन्स काय करेल, तो कव्हर करेल. हा जेव्हा 4 वेळा चालेल तर हा डिस्टन्स कव्हर करेल, आणि हा जो आहे 2 वेळा चालेल तो कम्प्लीट डिस्टन्स कव्हर करेल. आपल्याला प्रश्नामध्ये ते सांगितलंय पावलांमध्ये अंतर पार करू शकतील, म्हणजे पावलांचे अंतर पार केले जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील. इथं पण आपल्याला काय करावं लागेल, एलसीएम म्हणजेच लसावी काढावे लागेल. तर 252, 280 आणि 308चा लसावी काढायचा. ह्याला तर मी 2ने ह्याला भाग जातो, 4ने जातो का, 4ने, हो 4ने पण जातो. इथे येईल बघा, 6 चौक 24 कुठला एक 4 ते पण 12, 7 चौक 28, 7 चौक 28, 7 चौक 28. परत इथं 7ने भाग जातो, 7 9 63, 7 10 70 आणि 11 7 77. त्याच्यानंतर कोणत्या नंबरने भाग जातो का नाही, म्हणजे आपल्याला लसावी काय येईल, आपला लसावी बरोबर 4 गुणिले 7 गुणिले 9 गुणिले 10 गुणिले 11. इथं हे 70 आहे, ठीक आहे. 70 गुणिले 9 चौक 36 गुणिले 11. आता मी ह्याला काय करेल, 360 गुणिले 7 करू शकतो, म्हणजे 7 21, म्हणजे हा झाला 2100 गुणिले 7 42 हे झालं 420, बरोबर. म्हणजेच काय 2520 2520 गुणिले 11. जेव्हा आपण कोणत्याही संख्येला 11ने गुणाकार करतो त्यावेळी करतानाची जी ट्रिक आहे ती कशी, पहिला नंबर तसाच लिहायचा आणि शेवटचा नंबर तसाच लिहायचा, जसं की इथे 0, आणि डाव्या बाजूने त्यांची काय करायची, प्रत्येक नंबरची बेरीज करायची. 0 अधिक 2 काही 2, 2 अधिक 5 काही 7, 2 अधिक 5 काही 7. हा काय झाला, गुणाकार, म्हणजे काय झालं, एलसीएम. इथे 2 7 7 2 0, 2 7 7 2 0, पर्याय नंबर 3. आता अजून एक पद्धत होती, जेव्हा आपण इथे एलसीएम काढताना मला इथे 11 हा नंबर भेटला, म्हणजे त्या संख्येला 11ने काय झालं पाहिजे, भाग गेला पाहिजे. तर मी हे कॅल्क्युलेशन न करता मी ह्या ऑप्शन्समध्ये बघितलं असतं 11ने कशाला भाग जातो. जसं की आता हिला मी जर 11ने भाग घालवला, 11 2 22 उरले किती 5, 11 5 55 उरला 1, 180ला 11ने भाग जात नाही, म्हणजे पहिला प्रश्न नाही. तर दुसऱ्याला मी 11ने भाग दिला, 11 2 22 उरले 5, 11 5 55 उरले किती 2, म्हणजे 22, ह्याला पण जात नाही, म्हणजे पर्याय नंबर 2. तर ह्याला जर चेक केला तर 11ने भाग जातो का, 11 2 22 उरले किती 22, म्हणजे 5, 11 5 55 उरले 2, 11 2 22, म्हणजे ह्याला पूर्ण भाग जातो. म्हणजे पर्याय नंबर आपला तिसरा काय उत्तर आहे 27,720 सेंटीमीटर. ठीक आहे. हा आहे आपला पुढील प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिले, जर 54 किलो धान्य, टोटल धान्य किती 54 किलो, ते 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल, तर 32 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे. ठीक आहे. इथं सूत्र काय असतं आपला, या क्वेश्चन मध्ये आपण समजून घेऊया. ठीक आहे. टोटल घोडे किती आहेत, म्हणजे सूत्र काय असतं आपला, किती माणसं मेन्स म्हणजे लागणारा दिवस डेज डिवायडेड बाय छेद टोटल धान्य म्हणजे टोटल वर्क असं इक्वल टू लागणारे माणसं किंवा घोडे गुणिले दुसरा दिवस म्हणजेच किती दिवस छेद टोटल धान्य म्हणजे 2. आता पहिल्या याच्यामध्ये किती दिलेले आहे आपल्याला धान्य, 54 धान्य, 54 किलो धान्य, टोटल घोडे किती 35, लागणारे दिवस किती 21. ठीक आहे. हेच आपण व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करू. टोटल घोडे 35, लागणारे दिवस आहेत 21, टोटल धान्य 54, बरोबर. तर 72 किलो धान्य आहे, टोटल धान्य 72 किलो आहे, 28 घोडे आहेत आपल्याकडे, आणि लागणारा दिवस किती. इथं जर मी डिवाइड केलं 7 चौक 28, 7 21, बरोबर. आता हे 54 आणि 72
9654 हे 9 12 32 12 3 चौक 12 3 त्रिक 9 3 ला 3 गेला 4 ला 4 गेला म्हणजेच 35 बरोबर x म्हणजेच माझे लागणारे दिवस किती 35 दिवस. उत्तर काय येईल माझा पर्याय नंबर 2. हे कॅल्क्युलेशन तुमच्यावरती तुम्ही कसं करता. ठीक आहे. तर उत्तर काय आलं आपलं पर्याय नंबर 2 करेक्ट आन्सर 35 दिवस. हा आहे आपला पुढील प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. म्हणजे या शृंखलेमध्ये जिथे प्रश्नचिन्ह आहे तिथं कोणता नंबर आला पाहिजे ते काढायचं आहे. पहिला आपण ही शृंखला इथे लिहून घेऊ. 5 17 नंतर 53 नंतर 161 त्याच्यानंतर आहे प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर आहे 1475. इथं जर ह्या दोन संख्यांचा जर फरक बघितला इथे येतो 12. इथे जो येतो ह्यांचा पण फरक जास्त येतो त्याच्यानंतर यांचा पण फरक जास्त येतो. जर दोन्ही संख्येचा फरक जर कंटिन्युअसली जास्त येत असेल तर इथं फरकांचं काही आपण लॉजिक नाही लावू शकत. तर इथं आपण काय करू शकतो गुणाकार करून बघू. 5 गुणिले 1 5 5 जास्त होतो. 5 गुणिले 2 5 2 10 म्हणजे 7 झाले. 17 2 34 म्हणजे इथे पण जास्त येतो. मग 3 निवडू. 5 गुणिले 3 5 3 15 प्लस 2 ओके 17 येतो. 17 ते 51 प्लस 2 ओके म्हणजे हे पण 3 ने केला आणि त्याच्यामध्ये 2 जर आपण ॲड केले तर 53 येतो. आता इथे चेक करू हे लॉजिक आपलं बरोबर आहे का. 53 गुणिले 3 3 त्रिक 9 5 त्रिक 15 159 159 अधिक 2 161 म्हणजे हा पण काय होते गुणिले 3 प्लस 2 केला तर 161 येतो. म्हणजे इथं पण आपल्याला काय करावं लागेल हे सेम लॉजिक इथं यूज करावं लागेल. 48 आणि हे 3 483 प्लस 2 485 म्हणजे इथं काय नंबर येईल 485 म्हणजेच काय ऑप्शन पर्याय नंबर दुसरा आपला करेक्ट आन्सर आहे 485. आता मी 161 गुणिले 3 कसं केलं ते सांगतो. 160 अधिक 1 गुणिले 3 प्लस 2 केलं. ठीक 16 त्रिक 48 म्हणजे 480 हे मनातल्या मनातच मी करतोय. ठीक आहे. मी ते मला फक्त समजण्यासाठी लिहून दाखवते. अदरवाईज मी ते काय करतोय मनातल्या मनात करतोय. 16 त्रिक 48 म्हणजे 480 मनात आहे. त्याच्यानंतर प्लस 1 आणि गुणिले 3 म्हणजे 483 आणि त्याच्यामध्ये आपल्याला करायचं 2 ॲड करायचं म्हणजे काय झालं 485 बरोबर. पर्याय नंबर 2 आपल्याकडे करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न आहे बुद्धिमत्तावरती. इथे पण आपल्याला काय काढायचं आहे प्रश्न चिन्हामध्ये काही येते आपण सिरीज म्हणजे शृंखला इथे लिहून घेऊ. 125 नंतर येतो 80 80 नंतर येतो 45 त्याच्यानंतर येतो 20 त्याच्यानंतर येतो क्वेश्चन मार्क म्हणजे काय होतं नंबर आहे तो कमी कमी होत जातो. यांचा जर डिफरन्स काढला आपण किती 125 मधून 40 कडे जाण्यासाठी किती मायनस करावं लागेल 40 आणि 120 कडे 40 ते 5 मायनस 45 ठीक आहे. 40 कडून 45 कडे हे जर 40 असतं तर 40 हे 45 मध्ये काय होईल मायनस 5 म्हणजे 35 मायनस 35 करावं लागेल. 45 कडून 20 कडे जायचे तर मला किती करावं लागेल मायनस 25 करावं लागेल. म्हणजेच इथे तुम्हाला समजेल दुसऱ्या सिरीजमध्ये 10चा फरक आहे. इथे 10चा म्हणजे इथं पण काय असेल 10चा फरक असेल. मायनस 25 मधून 10 मायनस केले किती मायनस 15 म्हणजे ह्याच्यामधून मला 15 मायनस करावं लागेल म्हणजे किती 5 जो पर्याय नंबर 3 5 हे आपलं काय असेल करेक्ट आन्सर असेल. आपण या व्हिडिओमध्ये गणिताचे क्वेश्चन्स घेतले होते ते सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. तुमचं जो कोणी रिलेटिव्स किंवा मित्रमंडळी जे स्पर्धा परीक्षा तलाठी किंवा पोलीस भरतीसाठी तयारी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जो कोणी फर्स्ट टाइम इथपर्यंत ज्याने व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद जय भारत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.